स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलो आहोत पुण्यातले काही महत्त्वाचे गणपतींचं दर्शन घ्यायला। जर या आधीचा गणपतीचा तुम्ही ब्लॉग बघितला नसेल तर तो नक्की जाऊन बघा। त्यामध्ये आम्ही मानाच्या काही गणपतींचा आणि अजून महत्त्वाचे ब्लॉग टाकलेला आहे। तर आता आपण आलो आहोत शनिवार येथे वृंदावन हे थीम आहे ते बघण्यासाठी। तर आम्ही शनिवार इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आहोत आणि इथली थीम खूप छान आहे आणि काय थीम आहे तुम्ही आता नक्की बघा। खूप सुंदर असा देखावा आहे इथे। तुला माहिती तर तुम्ही बघू शकताय की पुण्यामध्ये अवतरले वृंदावन आणि येथे आपल्याला वृंदावनचा देखावा बघायला भेटतोय। येथे तुम्ही बघू शकताय श्रीकृष्ण लोणी चोरत असतानाचा देखावा आपल्याला बघायला भेटतोय। इतकं सुंदर डेकोरेट केलेलं आहे आणि आत्ता आपण घेत आहोत शनिवार येथील गणपती बाप्पाचं दर्शन। गणपती बाप्पा मोरया। खरंच खूप मनमोहक हे दृश्य आहे, मनमोहक हा देखावा आहे। खूप प्रसन्न आणि ब्लेसफुल वाटतं इथं आणि असं वाटते खरंच आपण वृंदावनमध्ये आलेलो आहोत श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी। मनमोहक देखावा मनामध्ये भरून घेऊन आता आम्ही निघालो आहोत पुढच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। तर आत्ता आपण आलो आहोत सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम गणपती मंडळ येथे भेट द्यायला आणि हे आपल्याला थेट नेत आहेत अमृतसरला। येथे उभारण्यात आलं आहे अमृतसर येथील गोल्डन टेम्पल याचा देखावा।
टेम्पल मंदिराच्या बाजूला गोल्डन टेम्पल मंदिराच्या बाजूला सर्व चारी बाजूने पाणी आहे, सेम तसं तिथेही आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा देखावा कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जाऊन दर्शन घेऊन आलात की नाही तेही सांगा. छत्रपती राजाराम गणपती मंडळाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहोत पुढच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आपण आलो आहोत अखिल नवीपेठ हत्ती गणपती मंडळ ट्रस्ट इथं आणि इथं खूप छान असा श्रीराम आणि रावण यांचा देखावा आहे. तर इकडे आहेत रावण आणि तिकडे समोर तुम्ही बघू शकताय श्रीराम आहे. प्रभू श्रीराम आहे हनुमानाच्या पाठीवर. तर येथे आपल्याला बघायला भेटत आहे रावण वध. श्रीरामांनी नेम धरून रावणाच्या पेंडीमध्ये बाण मारला. रावण शतस्नान समस्त वानर सेनेनं श्रीरामांचा जय जयकार केला. पेरुगेट मित्रमंडळ यांचा हा जो देखावा आहे जिवंत देखावा त्याचा वेगळा सेपरेट ब्लॉग आम्ही आमच्या चॅनलवर ऑलरेडी टाकला आहे. तर तो तुम्ही तिथं जाऊन पूर्ण बघा. खूप सुंदर हा जिवंत देखावा बघायला भेटला आहे. वागणं शिवाजी हमारे गले लग जाओ.
दोषांचा नाश करून मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय. जुलमी परकीय सत्तेचा नाश करून स्वराज्याचं महन मंगल तोरण बांधणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय. मंगलमूर्तींच्या या मंगलोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक. भडकलेल्या स्वातंत्र्य यज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे क्रांतीवीर आणि राष्ट्राच्या हितासाठी तन मन धन अर्पण करणारे सर्व थोर ज्ञानवंत कीर्तिवंत भारतपुत्र यांच्या चरणी विनम्र अभिवादन. नारायण नारायण, किती युगांनी या पृथ्वी तलावर मी येतो. नारायण नारायण, इथे सगळंच बदललेलं दिसतंय, पण मंडळी येणं भागच होतं मला. कारण हर हर महादेव, हर हर महादेव. अरे मुनिवर, आपण प्रणाम स्वीकारा. हैष्यमान भव. नंदी, तू आणि इथे पृथ्वी तलावर? माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलोय. तू देखील? म्हणजे अरे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतून इथे आलो आहे. हा निव्वळ योगायोग म्हणायचा मुनिवर्य. नक्कीच. मग चल काय, आपण दोघेही मिळून शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया. चला तर. हर हर महादेव, हर हर महादेव. नारायण नारायण. नवजवान गणपती मंडळाने खूप सुंदर असा शंकर पार्वती विवाहाचा देखावा इथे सादर केलेला आहे आणि याचाही पूर्ण ब्लॉग तुम्हाला आमच्या चॅनलवरती सेपरेट बघायला भेटेल, तर तोही नक्की जाऊन बघाल.
तर हे होते आपले ह्या वर्षीचे म्हणजे 2024 मधले गणपती बाप्पांचं दर्शन. तर तुमचंही गणपती दर्शन झालं असेल, जे पुण्याच्या बाहेर राहतात त्यांचं आमच्या व्हिडिओ थ्रू जर दर्शन झालं असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. गणपती बाप्पा मोरया. आम्ही याच्या अगोदर मानाच्या गणपतींच्या आणि काही महत्त्वाच्या गणपतींचा सुद्धा ब्लॉग टाकलेला आहे, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देऊ, तर तोही जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ बघा आणि अशाच भरभरून आमच्या व्हिडिओजला प्रेम देत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांमध्ये देखील शेअर करा, त्यांनाही हा व्हिडिओ बघायला नक्की आवडेल. चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या.